अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील ॲज अ स्किल इन्फोटेक संस्थेच्या विद्यमाने आज भव्य स्किल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी मान्यवरांनी उपस्थित युवक युवतींना मार्गदर्शन केले। संस्थेमध्ये शॉर्ट टर्मचे विविध मोफत कोर्सेस उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन ॲज अ स्किल इन्फोटेक कडून करण्यात आले आहे। ॲज स्किल इन्फोटेकच्या वतीनं या इन्फोटेकचे सन्माननीय संचालक तुषार पुंडलिक पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। JBN महाराष्ट्राचे संपादक आदरणीय मिलिंद भाऊ लोखंडे यांचा सत्कार दशरथ भाऊ पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। तालुक्यातील ज्येष्ठ साहित्यिक अर्थात शाहीर नारायण भाऊ लोहार यांना मी विनंती करतो यांचा सत्कार ICE इन्फोटेकचे ॲज स्किलचे संचालक तुषार भाऊ पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। सभापती महोदया यांचेही आगमन झालेलं आहे। इथे उपस्थित सर्व तरुण बंधूंना भगिनींना मी विनंती करतो की आपल्या टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचा सत्कार करावा। बी द चेंज दॅट यू वांट टू। खरं तर या ठिकाणी सारे जण सबको मेरा नमस्कार और यहाँ पे जो आए पंच में बैठे इनको भी मेरा नमस्कार। आइलैंड अफेयर्स जो कंपनी है ये काफ़ी अलग अलग बिजनेस में है, जो ये सिर्फ स्किल्स डेवलपमेंट में नहीं है। मैं से अभी ILFS के बारे में आपसे बात करूँगा। बाकी जो प्रोग्राम है PMKY उसके बारे में डिटेल्स में तुषार जी बात करेंगे। क्योंकि ये जो कंपनी के बारे में जानना ज़रूरी है, क्योंकि जिस कंपनी के साथ ये प्रोग्राम जोड़ा है ये क्या है, ये कंपनी ILFS स्किल्स जो है ये एक भाग है ILFS जो ग्रुप के। ILFS जो कंपनी है ये रोड्स बनाती है सरकार के लिए। बाकी जो इंफ्रास्ट्रक्चर जो सरकार कहीं देश में बनाते हैं उसके साथ जुड़ा है। स्किल्स जो है ये आप जैसे जानते हैं एक प्रधानमंत्री ने योजना ली है कि ये देश को मेक इन इंडिया जो उनका जो सपना है उसको जोड़कर है ये स्किल्स डेवलपमेंट प्रोग्राम। क्योंकि अगर मेक इन इंडिया सक्सेसफुल होना है तो आपको ये देश में स्किल मैन पावर की ज़रूरत होगा। इसी सोच को लेकर स्किल्स डेवलपमेंट प्रोग्राम जो है बनाया है। ये प्रोग्राम में कम से कम 200 ट्रेनिंग प्रोग्राम है, जिसके अंतर्गत आप युवा को जो कुछ ना कुछ सीख कर अपने ही पैरों पे खड़ा होना चाहता है उनको ये ट्रेनिंग देकर उनको किसी न किसी जॉब पे हम लगाते हैं। तो ILFS जो है ये मिनिस्ट्री ऑफ स्किल्स के साथ जुड़कर ये ट्रेनिंग प्रोग्राम यहाँ पे लाया है और हम सबसे बड़े पार्टनर है MSDC के। तो आज यहाँ पे ये सेंटर के साथ जुड़कर हम चाहते हैं कि यहाँ के युवा को हम कुछ ना कुछ स्किल्स ट्रेनिंग दें और उनको कुछ ना कुछ काम पे लगाए। धन्यवाद सर। मित्रांनो, नुकतंच आपण या प्रोजेक्टचे असिस्टंट मॅनेजर यांना या ठिकाणी ऐकलं। खरं म्हणजे तालुक्याच्या संपूर्ण प्रशासकीय कामकाज करत असताना भरपूर लोकांना या ठिकाणी फेस करावं लागतं, भरपूर समस्या असतात आणि म्हणून अगदी वेळेत वेळ काढून आपल्याला वेळ देणारे व्यक्तिमत्व आदरणीय BDO साहेब जे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्यांनी स्वीकारलं आहे त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन उपस्थितांना संबोधित करावं। त्यांना वेळ नसल्या कारणास्तव त्यांनी मला विनंती केली की सर मला जरा काही आहे आणि म्हणून मला जायचं आहे, म्हणून ते आपल्याला या ठिकाणी थोडक्यात संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो। स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचणाऱ्या सावित्रीबाई फुले या तमाम महामानवांना सर्वप्रथम अभिवादन करतो. मंचकावर उपस्थित आमच्या ताई, आमचे परममित्र कमलाकर भाऊ, आमचे दुसरे मित्र लोखंडे साहेब व याशिवाय मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर व माझ्या समोर बसलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज आपण हा महाकौशल्य जो मेळावा घेतलेला आहे, आपण नेहमी म्हणतो मेळावे होता कशासाठी होता, त्याचं कारण काय आणि त्याची निष्पत्ती काय होती. सर्वप्रथम मला हे सांगायचं आहे की जोपर्यंत मनुष्यामध्ये कौशल्य येत नाही तोपर्यंत तो मोठा होतच नाही. ज्याच्या हातामध्ये कोणत्याही गोष्टीचं कौशल्य निर्माण करता येत नाही किंवा ज्याच्याजवळ कौशल्य नसतं तो जीवनामध्ये समोर जाऊ शकत नाही. त्यामुळे भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं एक स्वप्न आहे की या देशातील प्रत्येक युवकाच्या हातामध्ये कौशल्य मी निर्माण करेन आणि ते कौशल्य ज्यावेळेस त्यांच्याकडे येईल त्यावेळेस निश्चितच हा देश महासत्ता होईल. आपल्या तालुक्याचा विचार केला तर स्किल इन्फोटेक यांनी हा चांगला उपक्रम इथे घेतलेला आहे. जवळजवळ 330 विद्यार्थ्यांना यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. 120 विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण इथे चालू आहे. याशिवाय 60 विद्यार्थी पेक्षा जास्त यांनी टेलिकॉम हे घेतलेले आणि 60 महिलांनी ब्युटी पार्लरचा कोर्स सुद्धा केलेला आहे. म्हणजे यांनी जो काही तुम्हाला एखाद्या क्षेत्रामध्ये कौशल्य निर्माण करण्यासाठी जे काही तुम्हाला माहिती पुरवली किंवा जी काही व्यवस्था केलेली आहे त्याचा तुम्ही पूर्णपणे आणि चांगल्या पद्धतीने जर उपयोग करून घेतला तर निश्चितच तुमचं भावी आयुष्य सुकर जाईल. आज आपण बघतो की नोकरीच्या शोधात सर्वजण आहेत, परंतु सर्वांनाच नोकरी लागेल याची गॅरंटी नाही. कारण की मागणी जास्त पण जितके लोक आहेत त्यांना देणंही शक्य नाही नोकरी. त्यामुळे आता सर्वांचा यावेळेस एकच आपण निश्चय करायला हवा की जे काही कौशल्य आपण एखाद्या व्यवसायाचं किंवा शेतीचं वगैरे कोणत्याही क्षेत्रातलं कौशल्य आपण विकास करायचा, आपल्या ते कौशल्य निर्माण करायचं आणि त्यानंतर आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने जीवन कसं जगता येईल याची माहिती बघायची. टेलिकॉममध्ये झाले किंवा महिलांसाठी ब्युटी पार्लरचे कोर्स झाले, या कोर्समध्ये जर तुम्ही जर एकदा कोर्स केला तर आयुष्यामध्ये पुन्हा तुम्हाला कुणाच्या दारी नोकरी मागायचं काम पडणार नाही. तुम्ही स्वतः नोकरी द्यायला तयार होसाल अशा पद्धतीने एक कोर्स आहे. तरी सर्वांना एक विनंती आहे की या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि हा कार्यक्रम कशा पद्धतीने योग्य पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने सक्सेस होईल याची सुद्धा सर्वांनी त्यासाठी प्रयत्न करावे अशी मी सर्वांना विनंती करतो. या कार्यक्रमासाठी मला इथे या टीमने बोलवलं याबद्दल यांचे आभार मानतो. इन्स्टिट्यूटचे ऑनर संचालक आदरणीय तुषार भाऊ पाटील यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करावं. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रमुख पाहुणे, सर्व विद्यार्थी यांचं सर्वांचं स्किल इन्फोटेकच्या वतीने स्वागत करतो. आज या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं त्याचा उद्देश म्हणजे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी त्यांनी मेक इन इंडिया नावाचा प्रोजेक्ट चालू केला आहे की जेणेकरून भारतातल्या प्रत्येक तरुणाला रोजगार मिळावा आणि जेणेकरून सर्वांना रोजगार मिळून प्रत्येकाची उदरनिर्वाह भागावा यासाठी हा प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे. परंतु त्याची पाहिजे तेवढी माहिती आणि त्याचा पाहिजे तेवढा प्रसार झालेला नाहीये. त्याच्यामुळे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट आणि एंटरप्रेन्योरशिप यांच्या आणि ILFS स्किल्स इन्फोटेक यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे की जेणेकरून या प्रोजेक्टचे सर्वांना माहिती मिळावी, त्याचा उद्देश काय आहे, त्याच्यातून होणारा फायदा हे सर्वांना कळावं म्हणून या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. असंच युवा व्यक्तिमत्व तसेच आमचे परम मित्र जामनेर तालुक्यातील गाजलेल्या चॅनलचे सन्माननीय संपादक आदरणीय मिलिंद भाऊ लोखंडे यांनी आपल्या दृष्टिक्षेपातून तरुणांना या ठिकाणी संबोधित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कौशल मेळाव्याचे अध्यक्ष
आदरणीय BDO साहेब श्रीकृष्ण इंगळे, या प्रोजेक्टचे महाराष्ट्र मॅनेजर आदरणीय भास्करन साहेब, या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या पंचायत समितीच्या सभापती आमच्या ताई संगीताताई पिठोळे, आमचे स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष तथा पाळजीचे सरपंच आदरणीय कमलाकर भाऊ पाटील, त्यानंतर केकत निंबाऱ्याचे आमचे मित्र पाटील साहेब, त्यानंतर जे सूत्रसंचालन करतायत ते अर्जुन पाटील सर, त्यानंतर या ठिकाणी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते आमचे मित्र तुषार पाटील, स्वप्नील भाऊ. आज या ठिकाणी मला अतिशय आनंद होतो की आमचे तुषार भाऊ नेहमी युवकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. युवकांना रोजगार मिळावा, त्यांच्यामध्ये कला कौशल्य निर्माण व्हावे म्हणून त्यांनी या ठिकाणी ह्या जो स्किल इन्फोटेकच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आपल्या सर्वांसाठी सुरू केलेला आहे. तर आजच्या जगात फक्त शिक्षण घेऊन नोकरी शोधण्यापेक्षा आपल्यामध्ये काहीतरी कलागुण असावा, कारण फक्त शिक्षणाने नोकरी मिळते किंवा आपण एखादी व्यवसाय सुरू करू शकतो, परंतु जर आपल्यामध्ये काही वेगळ्या प्रकारचं स्किल असलं तर आपण नोकरी करण्यापेक्षा इतरांना नोकरी उपलब्ध करून देणारे मालक सुद्धा बनू शकतो. आणि ते काम आमचे तुषार भाऊ यांनी जामनेरमध्ये सुरू केलेलं आहे. तर आपण या ठिकाणी जे प्रशिक्षण घेणार आहात ते प्रशिक्षण आपण व्यवस्थितरित्या पूर्ण करावे आणि आपण त्या कौशल्याच्या बळावर चांगलं उद्योजक किंवा चांगल्या पदावर रुजू व्हावे ही मी आमच्या JBN महाराष्ट्र न्यूजकडून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. स्वराज्य ग्रुपचे सन्माननीय संपादक संस्थापक अध्यक्ष पाळजी नगरीचे विद्यमान सरपंच कमलाकर भाऊ पाटील यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी या ठिकाणी असलेल्या संपूर्ण तरुण बंधू आणि भगिनी यांना संबोधित करावं. मेंढर ज्या प्रकारचे असतात की माझा मित्र हे करतोय म्हणून आपण सुद्धा तेच करायचं, अशी प्रचलित पद्धत आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी आपल्या समाजामध्ये लागू झालेली मित्रांनो. आणि या पद्धतीने संपूर्ण आपल्या शिक्षण पद्धतीने त्या ठिकाणी वाटवलं झालेलं आहे. कारण काय होतं, आजची जी शिक्षण पद्धती आहे ती केवळ डिग्र्या निर्माण करणारे कारखाने झालेले आहेत. BSL डिग्र्या, भरपूर डिग्र्या, मोठ्या कारखाने इतक्या डिग्र्यांचा साठा असतो तो की त्याचा महापूर येऊन जातो डायरेक्ट. दुसरं MA, BA, BSc, BEd. आणि मग होतं काय की पुढे अत्यंत मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीची समस्या त्या ठिकाणी भेडसावते, कारण जागा असतात कमी आणि आपल्याकडे डिग्र्यावाले होल्डर्स असतात भरपूर. त्यामुळे या शिक्षण पद्धतीत कुठेतरी बदल झाला पाहिजे आणि शिक्षण पद्धती कुठेतरी बदलली पाहिजे, परंतु त्यात बदल होताना दिसत नाही. मी सुद्धा BA केल्यानंतर MA केलं, BEd झालो. MA इंग्लिश मी केलं, इंग्लिश लिटरेचर माझा विषय होता. BA पूर्ण होऊन गेलं, MA पूर्ण होऊन गेलं, तर मग इंग्लिश लिटरेचर काय ते पूर्ण अजूनही लक्षात आलं नाही. कारण काय आपण फक्त ते परीक्षेपुरतं बघत होतो की आता पेपर आले मग ते थोडासा अभ्यास करायचा, परीक्षा पास व्हायची, पुढे जायचं, चला मग काय करायचं आहे आपल्याला. या परीक्षा पद्धतीमध्ये कुठेतरी बदल झाला पाहिजे. मित्रांनो, आज देखील इतकं वाईट वाटतं ज्यावेळेस आज मी सुप्रीमला कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो. मी एक आर्ट्समध्ये शिक्षण घेतलेला तरुण, एक आर्ट्समध्ये शिक्षण घेतलेला माणूस, परंतु आज ज्यावेळेस BE झालेला, BTech झालेला, MTech झालेला, ME झालेला माझा लहान बंधू, माझी लहान बहीण ज्यावेळेस माझ्याकडे बायोडाटा घेऊन येते की दादा आम्हाला काहीतरी तू सुप्रीमला काम बघ, त्यावेळेस मनाला फार वाईट वाटतं की या शिक्षण पद्धतीने अजून आमच्या किती तरुणांचं वाटोळं होणार आहे आणि किती तरुणांना देशोधडीत लागण्यात जाणार आहे.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ यांच्या विद्यमाने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जामनेर तहसील कार्यालयासमोर आज एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। या प्रसंगी संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने तहसीलदार जामनेर यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। देखिए, हम यहाँ पर जो आज जमा है, हमारा जो संगठन का एक उद्देश्य आप सबके सामने है। वो उद्देश्य है कि समान काम समान वेतन। जर तुम्ही शासन आपल्याला कहता है कि प्रत्येकाला समान काम होना चाहिए तो समान वेतन भी होना चाहिए, ऐसा हमारा संगठन का यहाँ पर एक उद्देश्य है। दूसरा जो है कि जूनी पेंशन सन 2000 पासून शासनाने जो निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय म्हणजे नंतर लागलेल्या शिक्षकांची पेन्शन बंद करणे हा सर्वात जास्त अन्याय आहे। म्हणजे पेंशन आज जर तुम्हें कोई कर्मचारी किसी भी को पूछे तो उसकी ज़िंदगी सिर्फ पेंशन पर डिपेंड होती है और पेंशन के लिए ही वो सर्विस करता है। पेंशन एक ऐसा हक है कि उसको ज़िंदगी का उसकी एक काठी का सहारा होता है और शासन ने आज हुकूमत ने वो काठी उसके पास से छीन ली है। अब जाहिर है कि इस काठी को उसके पास से छीन लिया गया तो आगे उसका चलना कितना मुश्किल है ये आप जान सकते हैं। इसके लिए पेंशन जो है मिलना चाहिए और ये हमारा हक है और हक मिलना ही चाहिए। या ठिकाणी अखिल जामनेर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं आमच्या ज्या प्रमुख 3 मागण्या आहेत त्या 3 मागण्यांसाठी पूर्ण तहसील कार्यालयासमोर पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण राज्यात आणि पूर्ण देश पातळीवर हे आंदोलन आज सुरू आहे। याच्यामध्ये मुख्य आमचं मागणी एक आहे की आयुष्यभर केलेल्या सेवेचं मोल हवं, वृद्धापकाळात हक्काचं पेन्शन हवं। म्हणजे जी जुनी पेन्शन योजना आहे ती नवीन कर्मचाऱ्याला सुद्धा लागू झाली पाहिजे आणि आमचा जो राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा आयोग आहे त्याच्यामध्ये शिक्षक हिताच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी तशाच्या तशा या लागू केल्या पाहिजेत। नंतर 7वा वेतन आयोग आहे, केंद्र शासनाने जो 7वा वेतन आयोग लागू केला त्या काही ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दुरुस्त करून जसाच तसा तो राज्य शासनाने आम्हाला लागू केला पाहिजे। अशा प्रमुख मागण्यांसह या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। सर्व शिक्षकांच्या संघटना, सर्व कास्ट टाईप संघटना असेल, सर्व संघटनेचा आम्हाला पाठिंबा आहे आणि हे आंदोलन एक अतिशय चांगल्या पद्धतीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही या ठिकाणी शांततेच्या मार्गाने करीत आहोत। तहसील कार्यालय जामनेर यांच्या समक्ष आज सर्व भारतभर तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ यांच्या वतीने धरणे आंदोलन आज करण्यात येत आहे आणि या धरणे आंदोलनाला आपल्या जामनेर तालुक्यातील सर्व संघटनांनी, त्या कुठली संघटना असो, यांनी एकमत दर्शवून हे आंदोलन यशस्वी करण्याचा एक चांगला प्रयत्न केलेला आहे आणि आमच्या ज्या मागण्या आहे निश्चितच शासनापर्यंत पोहोचणार आहेत। पहिली मागणी जी आहे की शासनाने सन 1982 पासून जी जुनी पेन्शन योजना ही बंद केलेली आहे आणि नवीन पारिभाषिक जी अंशदायी योजना सुरू केलेली आहे, ही योजना कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अतिशय घातक आहे आणि या योजनेतून बरेचसे जे मयत झालेले बरेचसे कुटुंब आहेत, कर्मचारी आहेत, यांचे कुटुंब आज उद्ध्वस्त झालेले आहेत आणि त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहेत। म्हणून आज पूर्ण भारतभर शासनाला जागे करण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात येत आहे। अखिल जामनेर तालुका प्राथमिक शिक्षक संघ प्रथम आपणा सर्वांचं मी स्वागत करतो। या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करणे। कारण अनेक ठिकाणी नवीन जी मंडळी लागलेली आहेत सर्व्हिसला, काही अपघात घडलेले आहेत, त्या अपघात त्यांच्या कुटुंबियांसाठी खूप घातक आहेत। कारण जर पेन्शन योजना असती तर त्यांचं कुटुंब कुठेतरी उदरनिर्वाह करू शकलं असतं। म्हणून पूर्ण भारतभर हा देशव्यापी आंदोलनाचा कार्यक्रम सुरू आहे। अतिशय शांततेने आमचा हा आंदोलनाचा मार्ग आहे। शासनादरबारी आमची एकच विनंती आहे की जुनी पेन्शन योजना सर्वांसाठी लागू करावी, ही आमच्या या संघटनेची मागणी आहे। कॅमेरामन विकास इंगळेसह मी जय इंगळे, जेबीन मार्च न्यूज जामनेर। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती मोयगाव येथील ग्रामस्थांच्या विद्यमाने उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी डॉक्टर आंबेडकर यांच्या तैलचित्र असलेल्या रथाची भव्य सवाद्य मिरवणूक गावातून उत्साहात काढण्यात आली। आपण जामनेर तालुक्यातील मोयगाव बुद्रुक या ठिकाणी आलेलो आहोत। तर या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी काढण्यात येत आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी महिला अध्यक्ष शैलाताई
वाघ, शैलताई वाघ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे गावचे उपसरपंच केवल पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. तर यांच्याकडूनच आपण या 126व्या जयंतीनिमित्तच्या प्रतिक्रियाही त्यांच्याकडून जाणून घेऊया. आम्ही गेल्या 25-30 वर्षापासून वळगाव या गावी जयंती उत्सव साजरा करत आहे. याही वर्षी 126वी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य अशा प्रतिमेचं पूजन करून आम्ही साजरी करत आहे. तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.